नमस्कार, मी डॉक्टर राजश्री मंडोपंत पवार, गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय कोल्हापूर. BA भाग 2 मराठी या वर्गामध्ये मी आपणा सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं स्वागत करते. माझ्याकडे जो पेपर आहे तो आहे पेपर नंबर 4 साठी जे पुस्तक नेमण्यात आलेलं आहे ते आहे काव्यगंध. काव्य या वाङ्मय प्रकाराच्या अनुषंगानं इथे हे पुस्तक विद्यापीठानं संपादित केलेलं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये एकूण 6 कवींच्या प्रत्येकी 5-5 कविता समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. त्यातले पहिले 3 विभाग जे आहेत या 3 विभागांमध्ये या कवींच्या कविता विभागलेल्या आहेत आणि यातला चौथा जो विभाग आहे या चौथ्या विभागामध्ये उपयोजित मराठी हा भाग लावण्यात आलेला आहे. याच्यामध्ये साधारणपणे काव्यनिर्मितीची प्रक्रिया हा टॉपिक इथे लावण्यात आलेला आहे. आता थोडंसं या सिलेबसचं स्ट्रक्चर जर तुम्ही पाहिलं तर एकूण 6 कवींच्या कविता इथं समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिला जो कवी आहे तो आहे केशवसूत. केशवसुतांच्या ज्या काही कविता आहेत या कवितांमध्ये त्यांनी त्यांच्या ज्या सामाजिक जाणीवेच्या ज्या काही कविता आहेत या कवितांचा इथं समावेश करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतरचे कवी आहेत कवी वसंत बापट. वसंत बापटांच्या प्रेमविषयक जाणीवा व्यक्त करणाऱ्या 5 कविता या टॉपिकमध्ये इथे विभागलेल्या आहेत. तिसरे कवी जे आहेत ते आहेत नारायण सुर्वे. कामगार जीवनविषयक जाणीवा व्यक्त करणाऱ्या त्यांच्या कविता इथे लावण्यात आलेल्या आहेत. पुढचे कवी आहेत वसंत आबाजी डहाके. महानगरीय जाणीव विस्तृत होण्याच्या दृष्टिकोनातून महानगरीय जाणीवेच्या कविता त्यांच्या इथे लावण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतरचे कवी आहेत अजीम नवाज राही. यांच्या कविता वंचितांच्या जीवन जाणीवा व्यक्त करणाऱ्या कविता आहेत आणि त्याच्या पुढच्या ज्या आहेत कवी त्या आहेत कल्पना दुधाळ. कल्पना दुधाळांच्या कृषी जाणीवांविषयक जीवन जाणीवा व्यक्त करणाऱ्या कविता आपल्याला इथं पाहायला मिळतात. एकूणच सिलेबस जर तुम्ही पाहिलात तर या सिलेबसमध्ये आधुनिक मराठी काव्य त्याची वाटचाल आणि या कवींनी वेगवेगळ्या कवींनी व्यक्त केलेल्या त्यांच्या काळातल्या त्या कालखंडातल्या म्हणजे समकालातील जीवन जाणीवा व्यक्त करणाऱ्या अशा कविता तुमच्या समोर इथं विद्यापीठाने ठेवलेल्या आहेत. आता हा जो काही कवितांचा जो काही प्रवास आहे हा 6 कवींच्या 5-5 कवितांमध्ये हा सगळा प्रवास आपल्याला एकत्रित पाहता येणं जरी शक्य नसलं तरी एकूणच आधुनिक कवितेची वाटचाल नेमकी कशी आहे हे आपल्याला नक्की पाहता येते आणि या दृष्टिकोनातून तुमच्या काव्यविषयक जाणीवा प्रगल्भ व्हाव्यात, काव्याची एक नवी जीवनदृष्टी तुम्हाला प्राप्त व्हावी या दृष्टिकोनातून विद्यापीठानं हे पुस्तक अतिशय सुंदर कवींच्या कविता घेऊन तुमच्या समोर मांडलेला आहे. आता सर्वप्रथम सिलेबस आपण आता पाहिलाच. आता थोडंसं आपण काव्याविषयी बोलूया. तर काव्य म्हणजे नेमकं काय असतं किंवा काव्याचे विशेष काय आहे, कशाला काव्य म्हणायचं. मराठी साहित्यामध्ये जे काही वाङ्मयी प्रवाह आहेत किंवा साहित्याचे जे काही प्रकार आहेत त्याच्यामध्ये आपण कथा असतील, कादंबरी असेल, नाटक असेल, वैचारिक गद्य असेल, हे सगळं आपण आतापर्यंत थोडं अभ्यासलेलं आहेच. मग याच्यामध्ये नेमकं काव्याचं स्थान काय आहे, नेमकं कशाला काव्य म्हणायचं आणि हे अभ्यासत असताना आपल्याला असं म्हणावं लागेल की मराठी साहित्यामध्ये काव्य हा प्रकार जो आहे तो अति प्राचीन काळापासून हाताळला गेलेला असा प्रकार आहे. आपल्या पुस्तकाचं नावच असं आहे बघा की काव्यगंध. आता गंध म्हणजे नेमकं काय, गंध या शब्दाचा अर्थ काय की वास, सुवास. आता आपल्याला कुठल्याही गोष्टीचा सुवास नेमका सांगता येत नाही पण तो अनुभवता येतो. काव्याचंही तसंच आहे.
काव्यामध्ये असा आशय मांडलेला असतो, तो आशय आपल्याला नेमकेपणाने जाणवत राहतो, की जसा आपल्या नाकाला वास जाणवतो. आता या नेमक्या कुठल्या गंधाने प्रभावित झालेल्या कविता आहेत हे आपण पुढे जाऊन पाहणार आहोतच. पण थोडक्यात मला काव्याचं तुम्हाला विशेष असे सांगता येतील की काव्यामध्ये अनेकार्थता किंवा हा एक काव्याचा एक महत्त्वाचा गुण आहे किंवा विशेष आहे की तुम्ही पाहिले असेल की बालकवींची फुलराणीसारखी कविता वरवर पाहता ते एका कळीची आपल्याला कविता शब्दानुसार शब्दशः पाहायला गेलं तर एका कळीवर केलेली कविता आपल्याला वाटते, पण हळूहळू आपण त्याचं जसं जसं आस्वादत जातो, आकलन होत जातं, तसं तसं आपल्या लक्षात येतं की ही एका कुमारिकेवर लिहिलेली सुद्धा कविता आहे. तर अशा पद्धतीनं कविता ही अनेकार्थ व्यक्त करणारी असते, कारण कवितेला मिळणारा जो भाषिक अवकाश आहे तो अत्यंत छोटा असतो आणि त्यामुळं छोट्या अवकाशामध्ये एक आशय व्यक्त करण्यासाठी, एक प्रगल्भ जाणीव तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कविता अनेकार्थ अनेकार्थता हे विशेष कविता घेऊन येत असते. कवितेमध्ये कमीत कमी शब्दांमध्ये मोठा आशय मांडलेला असतो आणि हे मांडत असताना काव्यासमोर एक ते फार मोठं आव्हान असतं आणि हे आव्हान पेलण्याचं सामर्थ्य एक चांगला कवी लिलया पेलू शकतो. गरजेनुसार कवी मग कवितेमध्ये काही प्रतिमा आणि प्रतीकांचा सुद्धा वापर करतो. दुसरं वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येईल की लय, रिदम ज्याला इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणता, नाद. आता शब्दांच्या नादाला कवितेमध्ये अतिशय महत्त्व असतं. कवितेतील अनुभवाला आकार देण्याचं कार्य हे कवितेतील लय करीत असते. कवितेमध्ये शब्दांना आणि शब्दांच्या विशिष्ट रचनेला अतिशय महत्त्व असतं. नेमकेपणाने शब्द नेमका कुठे ठेवलेला आहे, कवितेच्या कितव्या ओळीमध्ये आहे, त्याच्यावर कवितेचा आशय खूप काही सांगून जात असतो. भावनांची अभिव्यक्ती व्यक्त करण्याचं एक प्रभावी माध्यम म्हणून आपण कवितेकडे पाहत असतो. आता तुम्ही या सगळ्या कविता अभ्यासणार आहातच पुढे जाऊन. या कविता अभ्यासत असताना एक गोष्ट तुमच्या लक्षात येते की प्रत्येक कवीने मांडलेले त्यांचे जीवनानुभव हे खूप वेगळे वेगळे आहेत. हा कवी जो आहे, हा कवी समकालीन दोन कवी, त्यांच्या दोन समकालीन असणाऱ्या दोन कवींच्या कवितांमध्ये सुद्धा आपल्याला भिन्नता दिसून येते. त्याचं कारण काय असू शकतं, तर त्यांनी घेतलेला जीवनानुभव, कवी स्वतः घेतलेले अनुभव, परिस्थितीने त्यांच्या पुढे आलेले अनुभव, हे सगळे अनुभव काव्याच्या माध्यमातून कवी आपल्यासमोर मांडत असतो. एकाच कालखंडामध्ये म्हणजे समकालामध्ये असणारे दोन कवी त्यांनी लिहिलेल्या काव्य एकसारखं असू शकत नाही, वेगळं असतं. त्याचं कारण काय असतं, तर त्यांचे प्रत्येकाचे असणारे जीवनानुभव, कवी कुठल्या परिस्थितीमध्ये वावरतो, जगतो, वाढतो, त्याच्या आजूबाजूची परिस्थिती त्याच्या काव्यावर फार मोठा परिणाम करत असते. त्याचं स्वतःचं जे जाणीव विश्व असतं, हे जाणीव विश्व काव्याच्या माध्यमातून तो आपल्या समोर आणत असतो. म्हणजे एकूणच प्रत्येक कालखंडामध्ये असणाऱ्या कविता हा त्या त्या कालखंडाचा एक आरसा आपल्यासमोर उभा करीत असतो. आता काव्याचं पुढचं वैशिष्ट्य जे आहे आणि जे अतिशय महत्त्वाचं आहे ते म्हणजे भावनांची अभिव्यक्ती. कवी आपल्या कवितेमधून त्याच्या स्वतःच्या भावनांची अभिव्यक्ती आपल्यासमोर करीत असतो आणि मग कुठली ना कुठली एक भावना आपल्यापर्यंत पोहोचत असते. आणि भावना अभिव्यक्तीशिवाय काव्य होऊ शकत नाही, कारण काहीतरी काव्य आपल्याला सांगत असतं आणि ते आपल्यापर्यंत पोहोचत असतं. कवीची भावना आपल्यापर्यंत पोहोचत असते, त्या भावनेचा आपण परत एकदा आस्वाद घेत असतो. कवी कविता लिहिताना ती त्याची व्यक्तिगत असते, पण ज्यावेळेस तो लिहून त्याची कविता होते त्यावेळेस ती समूहाची होते आणि समूह ही कविता जगत असतो. कवितेमध्ये मांडलेला आशय हा त्या त्या कालखंडाचा द्योतक असतो. त्या कालखंडामध्ये घडणाऱ्या घटना घडामोडी आपल्यासमोर उभ्या करत असतात. कवीने मांडलेल्या सामाजिक कविता असोत, प्रेमविषयक असोत किंवा वंचितांचं दुःख घेऊन आलेले असोत, कृषीविषयक जाणीवा व्यक्त करणाऱ्या कविता असोत, या सगळ्या कविता आपल्याला नव्याने विचार करायला लावतात, त्या काळाकडे नव्याने पाहण्याची दृष्टी देतात. या पुस्तकामध्ये लावलेले जर सगळे कवी आपण
अभ्यासले तर ज्याला आपण आधुनिक काळ म्हणतो, या आधुनिक काळाची सुरुवात आपण केशवसुतांपासून झाली असं मानतो. तर या कवीपासून ते अगदी आजच्या चालू घडीच्या कल्पना दुधाळांच्या कवितेपर्यंत हा सगळा कालखंड इथं त्यांनी घेतलेला आहे. आणि या सगळ्या कालखंडामध्ये हे जे काही निवडक 6 कवी आहेत ते कवितेच्या माध्यमातून आपल्यासमोर नेमकं काय मांडतात आणि त्यांचं हे मांडणं किती वास्तव आहे, किती विचार करायला लावणार आहे पुढच्या पिढीला, त्याच्यातून काहीतरी घेण्यासारखं आहे. केशवसूत जरी पाठीमागच्या पिढीचे असले तर त्यांच्या कविता आजही आपल्याला अपील होतात. आजही त्यांची मजरावर उपासमारीसारखी कविता आजही वास्तव काही फारसा वेगळा आहे असं आपल्याला वाटत नाही. आजही तीच परिस्थिती आहे. आणि म्हणून या पाठीमागच्या कवितांचा पुन्हा एकदा नव्याने विचार करण्याची वेळ आपल्याकडे आलेली आहे. आणि म्हणून एक कविता आस्वादण्याची एक दृष्टी तुम्हा विद्यार्थ्यांना लाभावी, तुमच्याकडे निर्माण व्हावी. नेमकी कविता असते तरी कशी, कवितेची निर्मिती प्रक्रिया नेमकी कशी होते, आणि या सगळ्याचा उलगडा आपण 4थ्या विभागामध्ये करणार आहोत. तर अशा पद्धतीनं हा आखीवरील सिलेबस आहे. आणि मला निश्चित खात्री आहे की हा सिलेबस अभ्यासल्यानंतर काव्यविषयक नवी जीवन जाणीव तुमच्या मध्ये निर्माण होईल. एक नवी दृष्टी तुम्हाला मिळेल काव्याकडे पाहण्याची. आणि धकाधकीच्या जीवनामध्ये आज आपल्याला जर काही आवश्यक असेल तर ते आहे स्वतःकडे पाहणं. आणि स्वतःकडे पाहत असताना स्वतःच्या नजरेनं दुसऱ्यांकडेही पाहणं. आणि हे बघण्याची दृष्टी आपल्याला हे सगळं काव्य देईलच असा एक आशावाद मला वाटतो. आणि या सगळ्या कविता अभ्यासत असताना आजच्या धावत्या की यंत्रयुग आपण ज्याला म्हणतो की घड्याळाच्या काट्यावर आपण सगळे पळत असतो. आणि अशा पळणाऱ्या आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये तुम्हाला या सगळ्या भावनांचा आस्वाद परत एकदा घेता यावा. आणि आजकाल लुप्त होत चाललेल्या ज्या भावना आहेत, दुसऱ्याप्रती प्रेम असेल, दयाबुद्धी असेल, या सगळ्या भावना परत एकदा तुम्हाला समजून घेण्याचा एक चांगली संधी तुम्हाला इथं उपलब्ध आहे. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही या कवितांचा रसग्रहण करावं, आस्वादन करावं, अभ्यास करावा अशी एक इच्छा इथं व्यक्त करते. पुढच्या तासाला आपण कवी केशवसूत आणि त्यांच्या कविता अभ्यासणार आहोत. तर आजचा तास इथेच संपला. धन्यवाद. पुढच्या तासाला परत आपण भेटू. धन्यवाद.